अलिबाग इथं रंगली आहे नारळ फोडीची स्पर्धा. मालवणचा विशाल मुणगेकर यामध्ये महाविजेता ठरलाय. कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचे हे आयोजन करण्यात आलंय. संपूर्ण कोकणातून स्पर्धकांचा सहभाग पाहायला मिळालाय. अलिबाग इथं एक आगळी वेगळी स्पर्धा रंगलेली आहे. नारळ फोडी स्पर्धा. या स्पर्धेला नाव देण्यात आलंय मालवणचा विशाल मुणगेकर यामध्ये महाविजेता ठरलाय. कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचं माध्यमातून हे आयोजन करण्यात आलंय. संपूर्ण कोकणातून स्पर्धकांचा मोठा सहभाग यामध्ये पाहायला मिळाला. नारळ आमच्या नशिबाने आमच्या वाडीमध्ये येतोय, मिळालेला आहे आम्हाला. तो 8 ते 10,000 जिंकून जातो. मालवणवरून हे नारळ न्यायला येतात, रत्नागिरीतून येतात, असे भरपूर लांब लांब ठिकाणून नारळ न्यायला येतात. आणि याची करवंटी जाड येते नारळाची. असे फार ठिकाणी नारळाचा झाड उपलब्ध होतो. बाकी अशा ठिकाणी कुठे नारळाचं झाड उपलब्ध होत नाही. हे आमचं नशीब आहे. हे नारळ सर्व आमच्या बागेतले आहेत. त्यांची निगा आम्ही राखतो. त्यांना खत पाणी वेळेत देणं किंवा त्या नारळांना कीड लागण्यापासून वाचवणं हे आमचं मुख्य ध्येय असतं की हे होऊ न देणं नारळाला. आणि हे असं फळ आहे की हे 100 ते 200 माडातून एक निघतं. ठीक आहे, तर ते आम्हाला देवाची देणगीच समजा की हे फळ आमच्या बागेत आलेलं आहे. एक महत्वाची बातमी. कोयना धरणातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1050 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली. महत्वाची अपडेट आता समजते. कोयना धरणातून 1050 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. आमदार रोहित पवारांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचं कौतुक करण्यात आलंय. दडपशाहीच्या काळात स्पष्टपणे बोलणारे व्यक्ती न्यायसंस्थेत आहेत याचा नक्कीच अभिमान वाटतो. न्यायमूर्ती उज्ज्वल भोयान यांचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला. Bombay, Shivaji Park, a group of people wanted to demonstrate in solidarity with the people of Gaza. The permission was not granted by the government, so they moved it in the Bombay High Court. The learned judge said, don't you have any issues in India? Why do you have to go that far to agitate? It's really very, very amusing to say the least on this. So therefore, friends, I urge upon the university community to allow this critical aspect of a student instead of, because I'm saying this because I'm told one of the NLUs had taken punitive action against a student for asking questions. You know. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.